आता आपल्याला तुम्हाला असा जर ढोकळा बनवायचा असेल असा स्पॉन्जी आणि छान, तर चला आपण आता रेसिपी बघूया। हा स्पॉन्जी ढोकळा फक्त 20 मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार होणार आहे आणि हा ढोकळा आपण बनवणार आहोत इडली पात्रामध्ये। इडली पात्रामध्ये हा ढोकळा कसा बनतो आणि कसं करायचा आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मैत्रिणींनो, मी नैना सोलापूरकर या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर चला बनवूया आपण आता ढोकळा। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 वाटी पीठ, इथे चाळून घेतलेलं आहे। चाळून यासाठी घेतलं आहे की हे पीठ जर चाळून घेतले नाही तर त्याच्या गुठळ्या होतील आणि ढोकळा आपला स्पॉन्जी होणार नाही। मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे, तुम्हाला ढोकळा कशात बनवायचा, भांडं नाहीये, कढई नाहीये, मग तुम्हाला एक आयडिया सांगते। इडली पात्र तर तुमच्या घरात सगळ्यांकडे असतात, तर आपण बनवूया इडली पात्रामध्ये ढोकळा, अगदी छान आणि सोयीस्कर। तर आता इथे मी इडली पात्रामध्ये एक आपलं भांडं बुडलं इतकं मी याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेतल्यावर त्याच्यावरती आपल्याला कुकरचं भांडं हे आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे। त्यासाठी हे मी इडलीचं पात्र आहे ते असं न ठेवता असं ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती हे बघा असं व्यवस्थितरित्या मी ह्याच्यावरती हे भांडं मी सेट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यावरती आपला कुकरमधला डब्बा बसेल आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून हे व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये ढोकळा बेक करू शकतो। तर आता इथे आपलं पाणी गरम होईपर्यंत आपल्याला ही झटपट रेसिपी करायची आहे की जेणेकरून आपल्याला 5 मिनिटात आपला ढोकळा तयार व्हायला पाहिजे। तर यासाठी मी मिक्सरमध्ये आता याच्यामध्ये घेतलं आहे मी 2 वाटी बेसन चाळून घेतलेलं। आता तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते। तर याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, कलर येण्यासाठी थोडीशी हळद आणि हे लिंबू सत्व। जर लिंबू सत्व जर तुमच्यात नसेल तर तुम्ही इनो पावडर किंवा तुम्ही दही किंवा तुम्ही लिंबू सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता। तर मी ते लिंबू सत्व याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि लिंबू सत्व मी कमीच प्रमाणात टाकलेलं आहे। तर मिक्सरला ग्राइंड केल्यामुळे हा ढोकळा स्पॉन्जी तर होतोच आणि सॉफ्टही खायला लागतो, त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं, म्हणजे त्याचा आंबटपणा जास्त आपल्याला लागणार नाही। आणि इथे टाकणार आहे मी 1 पळी तेल। ज्या वाटीने मी इथे बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी पाणी टाकत आहे। तर आता हे मी मिक्सरला पेस्ट ह्याची करून घेणार आहे, हे सगळं मिश्रण एकजीव, आणि लगेचच त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता तिकडे आपलं पण इथे पण थोडीशी आता वाफ धरलेली आहे बघा, आता छान अशी वाफ धरलेली आहे। तर आपल्याला हे बेटर आहे ना पूर्ण ताबडतोब करायचं आहे। तर आता मी इथे या डब्याला पूर्ण बाजूने असं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपला ढोकळा हा पूर्ण सगळा आहे फक्त आपल्या आता इथं पाणी गरम झालेलं आहे, तर मी बारीक करून याच्यावरती मी हे भांडे ठेवत आहे आणि आता मी मिक्सरला हे बारीक करून घेते। तर अशा पद्धतीने आपण हे बेटर पूर्ण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये ओतून झाल्यानंतर आपण हे पूर्ण बंद करून घेऊन इथे मी गॅसची फ्लेम आता वाढवणार आहे। आता याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे आहे। पण आता ढोकळ्याच्या तडक्यासाठी आपण इथं पातेला ठेवलेला आहे। इकडे ढोकळा आपला शिजतोय तोपर्यंत इथे तडका पण लावून घ्यावा आपण। त्यासाठी मी इथे 1च पळी मी तेल टाकणार आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण मोहरी, थोडेसे जिरे असे थोडे कडकडले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची याच्यामध्येच मी टाकते, तर तेलालाही छान स्वाद लागतो आणि मिरचीलाही। तर याच्यामध्ये मी अशी मिरची छान अशी तळून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे ही मिरची याच्यामध्ये चांगली छान तळून झालेली आहे, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि थोडीशी साखर टाकणार आहे आणि आता हे बेटर थोडंसं हलवून थोडं शिजवणार आहे 1 मिनिटं, जेणेकरून ती मिरची पण त्याच्यामध्ये शिजली जाईल आणि किंचित असं चवीनुसार मीठ टाकणार आहे। मिरची पण त्यामध्ये अशी शिजून जाईल आणि खूप छान टेस्ट पण लागेल। असं 1 मिनिट ते पाणी आपल्याला थोडंसं उकळायचं आहे।
तर आता ही आपली मिरची ह्याच्यामध्ये छान अशी नरम झालेली आहे बघा. आता हे मी ठेवून देते बाजूला. तर आता आपण इथे बघणार आहोत आपला ढोकळा किती छान बघा वरती आलेला आहे शिजून फुगून. आता याला मी चाकूने बघणार आहे जातोय का मध्ये. थोडंसं इथं चिकटते म्हणजे अजून हा थोडा ढोकळा राहिलेला आहे, त्यासाठी मी अजून एक 5 मिनिटं याला ठेवणार आहे. तर आता 5 मिनिटानंतर आपण हा ढोकळा बघणार आहोत झालाय का. दुसरीकडे मी बघते असं काहीच लागत नाही. आता इथं मोठं आहे इथं जाड, इथं पण बघते मी आपल्या चाकूला काहीच लागत नाही. याचा अर्थ की आता हा ढोकळा पूर्णपणे आपला शिजलेला आहे. तर आता हा ढोकळा मी बाहेर काढून घेणार आहे. तर आता हा ढोकळा आपला पूर्णपणे खूप छान शिजला बघा. आपला चाकू सुद्धा असं कडेने छान फिरतो आहे. आणि आता याला आपण आता याचे असे काप काढून घेणार आहोत छान असे. याच्यामध्येच मी काढत आहे बघा. आपला खूप छान स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे. हे गरमच आहे बेटर, थोडं थंड झाल्यानंतर करायला पाहिजे होतं खरं. तर अशा पद्धतीने मी काप केलेले आहेत काढून. तर आता आपण हे मगाशी हा जो मसाला टाकला होता तो याच्यावरती आपण छान असं सगळीकडे फिरवून घेणार आहोत. आणि त्याच्यावरती मी इथे टाकणार आहे थोडीशी अशी कोथिंबीर. ही मिरची तर खूप छान लागते आपली, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये शिजलेली आहे. तुम्ही पण असा नक्की ट्राय करा. तर आपला हा घरच्या घरी होममेड असा ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता तुम्ही म्हणसान काढून तर दाखवलं नाही, आता हा गरम आहे मी दाखवतेच काढून. पद्धतीने हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अजून हा गरमच आहे पण स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही पण पाहू शकता हे बघा.